संदर्भात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाची बैठक पार पडते। जागा वाटपावर या बैठकीत चर्चा होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते। तर बैठकीला प्रकाश आंबेडकर सहभागी होणार नसल्याची माहिती समोर येते। तर या बैठकीला संजय राऊत, जयंत पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड आणि इतर उपस्थित राहणार आहेत नेते। तर या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येते। कारण प्रत्येक मवियाच्या बैठकीला आतापर्यंत प्रकाश आंबेडकर हे अनुपस्थितच होते। त्यामुळे राजकीय वर्तुळात मवियामध्ये काही संभ्रम आहेत का, मतभेद आहेत का, अशा चर्चा आहेत। प्रकाश आंबेडकर यांनी उघड नाराजीही कित्येकदा व्यक्त केलेली आहे माध्यमांसमोर। आता या बैठकीला वंचितचे कोणी दुसरे प्रतिनिधी, इतर प्रतिनिधी उपस्थित राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाची बैठक आहे आणि या बैठकीत जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे। मात्र या बैठकीला प्रकाश आंबेडकर सहभागी होणार नसल्याची माहिती आहे। या बैठकीला संजय राऊत, जयंत पाटील, नाना पटोले, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड आणि इतर मवियाचे नेते उपस्थित राहणार आहेत। तर मवियाच्या प्रत्येक बैठकीला प्रकाश आंबेडकर हे अनुपस्थितच होते आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, मवियाची बैठक पार पडते, मात्र याही बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार नाहीयेत। या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच प्रज्ञा, आपण बघत आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। दुपारी ही बैठक बोलवण्यात आली असून ही बैठक ट्रायडेंट हॉटेलमध्ये होणार आहे आणि आपण बघत या बैठकीला संजय राऊत, जयंत पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड तसेच आदी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आणि आपण बघत या बैठकीमध्ये वंचित कुठेतरी परत नाही आहे। वंचितचे प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित नसणार आहेत। पण अशी एक माहिती देखील समोर येत आहे की प्रकाश आंबेडकर यांनी जयंत पाटील यांना फोन केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की मी 27ला काही कार्यक्रमास्तव या बैठकीला नसणार आहे, पण 28ला मी या बैठकीला 28ला तुम्ही घेतली, तुम्ही या तारखेला आहे। पण आपण बघितलं आज ही बैठक बोलवण्यात आलेली आहे 27 तारखेला। त्यामुळे आपण बघितलं वंचितचे प्रकाश आंबेडकर देखील या बैठकीला आज नसणार आहेत। आणि महत्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये आज जी लोकसभा निवडणूक येते त्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती जागा वाटपाबद्दल या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे। कोणाला किती जागा भेटणार आहे या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। तसंच आपण बघितलं आगामी लोकसभा निवडणूक येते आणि लोकसभेबद्दल या बैठकीमध्ये चर्चा। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।